आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। डोंबिवलीमध्ये बनावट औषधांचे मोठे रॅकेट पर्दाफाश, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा जीवाशी खेळ। डोंबिवली येथे उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणारा टेलमियम या बनावट औषधाचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट मनपाडा पोलिसांनी उघडकीस आणले आहे। तसेच रॅकेटमध्ये मुंबईतील एक आरोपीला अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या औषध कंपन्या व वितरकांच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। या कारवाईत पोलिसांनी विवेक राय व पंकज उपाध्याय या दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे। उच्च रक्तदाबासाठी टेल्मा एम या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या नावाखाली बनावट औषधांची विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पर्दाफाश केला असून कंपनीच्या प्रतिनिधींना ठाणे जिल्हा परिसरात त्यांच्या कंपनीच्या ब्रँडच्या नावाने औषधे विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी केली असता त्यांच्या प्राथमिक तपासात जप्त केलेल्या नमुन्यांमध्ये तफावत आढळून आली। प्रयोगशाळांच्या विश्लेषणात या गोळ्या प्रमाणापेक्षा उशिरा विरघळत असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे या बनावट औषधांचा परिणाम रुग्णांवर उशिरा होत असल्याने रुग्णांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजेश शिंदे यांनी केलेल्या कारवाईत डोंबिवली येथील श्री राम फार्मा वितरकाकडून सुमारे 1000 गोळ्यांच्या पट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्यानंतर FDNने मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात यांनी औषध वितरक पंकज उपाध्याय यांना अटक केली असून तपासामध्ये त्यांना बिहार मधील कंपन्यांकडून गोळ्यांच्या 6000 पट्ट्या खरेदी करण्यात आल्याचे सांगितले। ही केवळ आर्थिक फसवणूक नसून रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेल्मा 40 या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं ते बनावट आणि बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत। तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय, एनॉर्मेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे। यापूर्वी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पंकज उपाध्याय यांना अटक करण्यात आलेली आहे। ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहे विवेक अजय कुमार राय यांनी या टेल्मा 40 या मालाचा पुरवठा केला होता त्यांना पण या ठिकाणी अटक केलेली आहे दिनांक 16/2/2026 रोजी। हो बरोबर आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।